नमस्कार, माझं नाव दीप्ती. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे पेरेंटिंग जर्नी. ह्या चॅनलवर आत्तापर्यंत मी बरेचसे व्हिडिओज इंग्लिशमधनं केलेले आहेत. ह्याच्यानंतर मी मराठीतसुद्धा व्हिडिओज करणार आहे. माझा मराठीतला हा पहिलाच व्हिडिओ आहे. आणि हे चॅनल सुरू करण्याचं उद्देश म्हणजे माझ्या गेल्या 16 वर्षात मला आलेले पालक म्हणून मला आलेले अनुभव आणि मी मुलांना शिकवताना केलेले वेगवेगळे प्रयोग ह्या चॅनलद्वारे तुमच्याबरोबर मला शेअर करायचे आहेत. माझा मोठा मुलगा आता 16 वर्षाचा आहे. त्याला 1ली ते 7वी मी घरीच शिकवलं, शाळेत घातलं नाही. हे करताना माझा उद्देश असा होता की त्याला वेगवेगळे अनुभव घेता यावेत, त्याने वेगळ्या प्रकारे शिकावं. मला फक्त त्याला पाठ्यपुस्तकातले धडे, प्रश्न उत्तरं, पेपर, मार्क ह्याच्यात ढकलायचं नव्हतं आणि हे न शिकवता त्याला खरे अनुभव द्यायचे होते. आणि म्हणून मी त्याला 1ली ते 7वी घरीच शिकवलं. 7वीत मी त्याला एका वेगळ्या प्रकारच्या शाळेत, म्हणजे आपण ज्याला अल्टरनेटिव्ह किंवा नॉन कन्व्हेन्शनल शाळा म्हणू शकतो, अशा शाळेत मी त्याला घातलं, जिथे आता केम्ब्रिज बोर्डमधनं तो परीक्षा देतोय. आणि माझा धाकटा मुलगा हा मराठी मीडियमच्या एका अशाच वेगळ्या प्रकारच्या अल्टरनेटिव्ह किंवा नॉन कन्व्हेन्शनल शाळेत होता 5वीपर्यंत. आणि त्याच्यानंतर त्याला आता मी केम्ब्रिज बोर्डाच्या ह्या वेगळ्या प्रकारच्या शाळेत घातलेलं आहे. हे करत असताना मी दोन्ही मुलांना प्राथमिक शिक्षण हे मराठीतनं दिलं. आपले अक्षर ओळख, अंक ओळख, पाढे, वाचन आणि बेसिक सगळ्या गोष्टी त्यांना मराठीतनं शिकवल्या. जेव्हा मला खात्री झाली की त्यांना आता आपल्या मातृभाषेची ओळख चांगल्या प्रकारे झाली आहे, तेव्हा त्यांना हिंदी आणि इंग्लिश शिकवण्याकडे मी वळले. आणि मग हे सगळं करताना मला काय काय अडचणी आल्या, काय काय वेगवेगळे अनुभव आले आणि त्या अडचणीतनं मी कसा कसा मार्ग काढला किंवा काही गोष्टी चुकल्या त्या मी कशा प्रकारे सुधारल्या, हे सगळं मला ह्या चॅनलद्वारे तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. माझं शिक्षण MSc बायोइन्फॉर्मॅटिक्समधनं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी मॉलिक्युलर बायोलॉजीचा एक डिप्लोमासुद्धा केला होता. एका कॉलेजमध्ये मी पार्ट टाईम लेक्चरर म्हणून जॉईन केलं होतं आणि वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसमध्येही शिकवत होते. पण मोठ्या मुलाचं होमस्कूलिंग करायचं ठरवल्यानंतर मी हा जॉब सोडला आणि त्याच्यानंतर मी त्याला कसं घरी शिकवता येईल ह्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या बोर्डांच्या पुस्तकांचा अभ्यास सुरू केला. SSC बोर्ड मराठी मीडियमची पुस्तकं आणली, SSC बोर्डाची इंग्लिश मीडियमची पुस्तकं आणली, त्याच्यानंतर CBSE बोर्डातलीही वेगवेगळ्या इयत्तांची गणिताची, विज्ञानाची पुस्तकं आणून त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. ह्या पुस्तकांचा अभ्यास करताना मी ती पुस्तकं फक्त रेफरन्स बुक्स म्हणून वापरली. शक्यतो माझा असा प्रयत्न होता की मुलाला पाठ्यपुस्तकं, धडे वाचन, त्याच्या खालचे प्रश्न उत्तरं आणि मग ते परीक्षेसाठी त्याला तयार करणं हा उद्देश माझा अजिबात नव्हता. त्याच्यामुळे मी ते कमीत कमी पाठ्यपुस्तकांचा वापर त्याला शिकवताना केला किंवा एका जागी बसून मी शिकवते तो ऐकतोय असं फार कमी वेळा झालं. म्हणजे सकाळी उठल्यापासून मी त्याला स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना विज्ञानातल्या गमती जमती सांगणं, स्वयंपाक करताना जे काही त्या फ्लोमध्ये गप्पांमधनं त्याला शिकवता येईल किंवा गार्डनिंग करताना किंवा मी स्वतः सायन्स टॉयज करायला शिकले, रीडिंग टेक्निकचा एक छोटासा कोर्स केला. त्याच्यानंतर मला दोन्ही मुलगे असल्यामुळे आई म्हणून मला असं खूप गरजेचं वाटलं की सेक्स एज्युकेशन त्याला कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मला त्याच्या लेवलला जाऊन किंवा एज ॲप्रोप्रिएट आपण म्हणू की त्याच्या एजप्रमाणे मला त्याला दोन्ही मुलांना हे कसं सांगता येईल वेगवेगळ्या प्रकारे, ह्याच्यासाठी मी वेगवेगळे प्रयोग केले. काही वेळा काही प्रयोग चुकले, काही अडचणी आल्या, मी त्या सुधारणा करून त्याच्या पुढे जाऊन कशा पद्धतीने मी त्यांना शिकवलं हे सगळं हे चॅनलमधनं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर माझं चॅनल नक्की बघत राहा आणि तुम्हालाही काही प्रश्न असतील किंवा काही वेगवेगळ्या विषयांवर जर काही तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून पाठवा. थँक्यू.